तर मित्रांनो पाहुणे येणार म्हणल्यावर आपल्या इथं काहीतरी त्यांना जेवण बनलं पाहिजे. तर हे आपलं चिकन बनवते आई. बघा चिकन बनते आज सकाळ सकाळचं जेवण आहे आपलं चिकन. कसा कसा आपल्या आईची व्हिडिओ गडबड झाली कारण का त्यांना गाय आहे भरपूर. जेवण तर केलं पाहिजे. किती गाय असले तरी मित्रांनो आपण जेवण केल्याशिवाय काय सुट्टी नाही देणार. मग काय वाटतंय आज आपल्याकडे फौजी येणार आहेत. आज लय भारी वाटते मस्त. हा सगळ्यांना मस्तच मित्रांनो. मला तर लय आनंद झालाय. आपलं चिकन लवकर शिजलं पाहिजे त्याकरता जाळवी मस्त लावलाय. फौजी आलेले आहेत. भाऊ आपलं फौजी बसले ते मामी आपली आई आता जेवण वाढून देते. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो आजचा दिवस आपल्यासाठी एकदम खास आहे मित्रांनो, आनंदाचा दिवस आहे. कारण का तर मित्रांनो आपल्याकडनं दोन फौजी आहेत. एक आपलं शरद फौजी, दुसरं आपलं अजय फौजी. तर मित्रांनो जे आपलं अजय फौजी आहेत ना ते भरपूर दिवसातनं आपल्या गाठी भेटीला आले ते नाही का. म्हणजे मित्रांनो त्यांची पोस्टिंग झाली होती आणि त्यातून त्यांना जायला टायमिंग मिळाला 5-6 दिवस. तर त्या 5-6 दिवसातनं वेळ काढून ते आपल्याला भेटा येतात. तर ते आपल्याला भेटा येणार आहेत आणि भेटा आल्यावर ते आपल्या वाड्यावरचं वातावरण कसं होतंय ते तुम्हाला पाहायला भेटेल. चला तर मग. तर मित्रांनो पाहुणे येणार म्हणल्यावर आपल्या इथं काहीतरी त्यांना जेवण बनलं पाहिजे. तर हे आपलं चिकन बनवते आई. बघा चिकन बनते आज सकाळ सकाळचं जेवण आहे आपलं चिकन. कारण का आता आपलं फौजी येणार आहे राव, त्यांना जेवण बिवण झालं पाहिजे. चुलीवरची टेस्टिंग खास. तर आपल्या आईने चिकन धुवून घेतले, आता याच्यात टाकून घेते शिजवायचं. आता पटक्यात त्यांना बी गडबड आहे आम्हाला बी गडबड आहे मेंढरं सोडायची. मग काय वाटतंय आज आपल्याकडे फौजी येणार आहेत. आज लय भारी वाटते मस्त. हा सगळ्यांना मस्तच मित्रांनो. मला तर लय आनंद झालाय कारण का तर मित्रांनो आपले काळजाचे तुकडे फौजी जर असं यायचं म्हणलं ना लय भारी वाटतं नाही का. लय दिवसात ना गाठ भेट आईने ठेवलेलं काढलं व्हिडिओसाठी. आता काय करायचं, खोबरा खिसून घ्यायचा आहे. आता आम्हाला झाली खिसणी आणली हा पटापटा मी आणले मित्रांनो व्हिडिओसाठी. खिसणी बिसणी असल्यावर काम सोपं होतं. तर आम्ही असं ठिसून करायचं. हा नाही आता खिसणीने कसा कसा आपल्या आईची व्हिडिओ गडबड झाली कारण का त्यांना गाय आहे भरपूर. जेवण तर केलं पाहिजे. किती गाय असले तरी मित्रांनो आपण जेवण केल्याशिवाय काय सुट्टी नाही देणार. चिकन लवकर शिजलं पाहिजे त्याकरता जाळ बी मस्त लावलाय. आणि हवा लगेच शिजल जाळ कारण का तर मित्रांनो ऊन बी लागते आणि त्यामुळं उन्हाच्या ह्याने जाळ बी चांगला डाना लागतो. इथं फौजी आलेले आहेत. भाऊ आपलं चला बघा कोण आले. फौजी आलेत मित्रांनो. का आपल्या मामी दादा ज्यान द्या ज्यान द्या ज्यान. भेटाय नकोय बरे का बाळा. हा बरे. उलट माझ्या पोराला किती आनंद झाला यायचं म्हणल्यावर ती म्हणताय भेटाय नकोय एकामेकाला. तिथं दादाला जायचं होतं वाटतं. जायचं होतं जाईल तुम्ही मग संध्याकाळपर्यंत असतं चालू दे 5 वाजेपर्यंत. मला पाणी कुकरी निघली तरी बरोबर आडावतो माझा. मागाशी एक जण आला ती नव्हती तर म्हणला ते यायला घरी कोणीच नाही. म्हणलं तिथं कुऱ्हाड घेऊन गेला. म्हणलं कुत्रा आहे का तिथं. नाही म्हणला मग तिथंच कुऱ्हाड टाकली तिथूनच माघारी. मग आम्हाला सांगा कस काय आता कुठं पोस्टिंग आहे. आता गुजरातला चालले. हा गुजरातला. बघा मित्रांनो मी काय म्हणेल तुम्हाला जाता जाता आपल्या गाठी भेटीला आले ते. किती दिवस सुट्टी आता. 6 दिवस. 6 दिवसातनं एक दिवस आपल्यासाठी आपल्या वाड्यावरती. आता चला येडा मारायचा मित्रांनो. मेंढरं बघू द्यावायच कशी काय आहेत आपली मेंढरं. बघा दरवर्षीपेक्षा कशी आहेत. तब्येती कशा काय आहेत. चांगलं आहे का. हा करडं बिरडं बघा आता कशी काय आहेत बनवले ते. त्यांना रोज पेंड असते. आपलं दादा बसले ते. जेवण तयार. आई जेवण तयार आहे का. हा जेवण तयार झालंय. आता जेवणच करायचे. आपलं फौजी बसले ते मामी आपली आई आता जेवण वाढून देते. आणि हो का दादा बी बसले ते. चपला इकडे टाका दादा. हा
जेवण बिवण तयार झाले मित्रांनो. आता ते काय दाखवता नाही आलं कारण का तर गप्पा बिप्पा मारित होती आणि आम्ही तिकडे गेलतो जरा बाहेर. त्याकरता आपलं डायरेक्ट जेवण तयार झाले आणि आता सगळेजण जेवण करून घेणार आहे आपण. तर आई आता जेवण बिवण देते वाढून. घर बांधायचे मग लग्न करायचे. घर बांधलंच पाहिजे. घर बांधावं लागेल. बघा ऐका तुम्ही. आता तुम्ही राहिला लोकांच्या कार्ट्या राहतील ताटात द्या त्या ताट आधीच कमी इथे. लय हाय ताट वाळ. तुम्ही पोटभर जेवण केलं पाहिजे बास. अरे सकाळी जेवून आले. हा तसलं सांगायचं नाही. इथं जेवण पोटभर झालं पाहिजे तुमचं. वेगळ्या वेगळ्या ताटात आई एकदम प्रॉपर हॉटेल सारखं जेवण वाढून दे तू. मी मागणं जेवण. बोला बोला. मेंढर हलवायचं ते. तुमच्यासाठी आज थोडी उशीर आलो आपण. नाही काय होत कोण नाही बसलो कोण कुणाच्या घरी येऊन रोज. घरी काय मामाला नाही, त्यांना देते घे बाळा तुला घे. मला काय तवा काय दिले आता वाढून आपल्या दादांना आणि आपल्या फौजींना दिले. आता आईन हे बी घेणार आहेत जेवण वाढून. काय झालंय ते वरण आता काय माहिती. कस काय लागतंय मीठ बीठ हा लागतंय काय एक नंबर. एक नंबर दादा. सुक्को आम्हाला तुम्ही आल्यावर बरी वाटते तुम्ही म्हणताय. सुक्को रस्सा. गडबडीत आता आम्हाला भाऊ दोघं आहे ना. तुमची तारमळ बघून असं वाटतं. तुम्ही माना नसतं बावन तुम्ही या. जगलेलं आहे. दोन दोन दुसरी बारे आमची. शाळा उन्हाळ्यात आहे ना. आमची डायरेक्ट वन फायर फॅमिली घेऊन येऊ आम्ही 10 वर्षांनी. 10 वर्षांनी. जेवा जेवा माझी वाट मागा बघू. मी जेवण करणार आहे माझ्यासाठी जेवणात बघा. जेवण बाळा आलं तुम्ही. जेवायचे जेवण करणार आहे मी आत्ताच. जेवण तिथं. जेवतो. कालवण तिखट झालं ना. काय मरणाचा मसाला घातलाय. बाबू पहिल्यापासून मी चटलेला हा, आहे त्यो म्हणतो सासवड मध्ये होता तरी तसा जातो. हो लय मसाला घातलाय. मग मी त्याला असं काढून ठेवते तेव्हा म्हणलं आता लय दिवस झाले तिखट खायची सवय नाही तुला बी लागतंय का काय. रावल्या ना आम्ही बिर्याणी बनवायचो तळेजी. भाकर. रूम पार्टनर आहे 1.5 वर्ष माझं. काय नाही लोकांचं घर नाही आपलं मग. भेटती जेवाय बाळा ये ना. तर मित्रांनो आता जेवण बिवण झालेलं आहे. आता मेंढर सोडायचा टायमिंग झालाय. आणि जेवण कसं होतं हे तर इजरो कसं होतं जेवण. एक नंबर खरं रिअल सांगायचं. रिअल एकदम मसाला एक नंबर वापरलेला. एक नंबर तिखट एकदम मस्त एकदम. हा आपला वगैरे. घरचा मसाला म्हणजे मित्रांनो क्वालिटी विषय असते. तुम्हाला तर बघतायच तुम्ही व्हिडिओत. आपल्या भाऊजींचं जेवण बिवण झालंय. आपल्याला 2 कोकरी बी धरू लागलं. आणि आता आपलं दादा हो का शिरडं बिरडं सोडते ते मेंढरं सोडायच्या ते. आणि इथून पुढं ब्लॉग थांबला नाही. इथून पुढं दिवसभर मेंढरं कुठं चारल काय ते संपूर्ण दिवसभराचं वातावरण सुद्धा पाहायला भेटेल. आम्ही चाललोय मेंढराकड. बघा आपलं फौजी वाईस मेंढरा हलू लागते ते. बघा मेंढराकडचं गडी आहे मित्रांनो. पण कसं आता सवय आहे मेंढराची. आपली मेंढरं घेऊन आलोय बघा इकडं. मेंढरं इकडं आणल्यात हे. आणि आपलं फौजी आईला घरी काम होतं म्हणून मला मेंढरं घेऊन आलेत माझ्याबरोबर. बघा कसं आहे माणूस. मित्रांनो माणूस किती मोठा झाला ना तरी त्याची आपली नाळ ज्या गोष्टीची आहे ना त्याला तिथं आलं ना काय वाटत नाही. आता ह्यांना ना असं एखाद्याला काय वाटतं मी फौजी आहे मी साहेब आहे असं आहे तसं आहे मी हे करू शकत नाही. पण मित्रांनो हे अजय सर ना आधी एक दिवस त्यांची तिकडे गावाला बकरी येत ना एक दिवस मेंढरं वळून आल्यात आहे ना. आता सुद्धा कसली लाज नाही काय नाही. तर मला ह्यातून एक असं सांगा वाटतंय मित्रांनो ज्या गोष्टीमुळं आपण घडलोय ना. आता समजा हे बी पहिले मेंढरच वळायचे मेंढरातूनच घडलेले आहेत. त्यामुळं तुम्ही किती मोठं व्हा काय व्हा ज्या गोष्टीपासून आपण घडलोय त्या गोष्टीला कधी विसरायचं नसतं. आणि हे उदाहरण तुम्ही बघू शकता. आपलं फौजी बाय बाय. हा चाललं मित्रांनो. आलं तर थोड्या वेळ अशी आपली माणसं आली ना भारी वाटतं नाही का. आपली मेंढरं आले ते पावट्याच्या रानात. पावटा वाळूनच गेलाय नाही का. हो पावट्या वाळलाय पण वाळलेलाच बोगा बागा खाते ते. आणि आपली आई वाईच शेंगा सोडते. हा त्या पावट्याच्या शेंगा तोड की कालवणाला. पावट्याचा वाळल्याला बोगा बागा खाल्ला ना मेंढरांनी. मेंढरं चांगलीच पाणी पितात मित्रांनो. त्याकरता जरी पावट्याला पाला नसला तरी वाळून पडलेला पाला भरपूर आहे ह्याच्यात. आणि हा वाळलेला पाला बिला अजून तर काय खाय नाही अजून वरचंच खाते ते थोडं हिरवं येते. आपल्या म्हणजे उद्याचा दिवस खात्याला नाही का हे बोगा बागा सकाळचा येडा म्हणून. आपल्या आईला वाईस पाणी आणलंय प्यायला. मी पेलो बाबा. हो बा हा ही पक्की दमली मेंढरं हाणून मित्रांनो. ऊन इतकं लागतंय ना लय पाणी लागते आता ह्या दिवसात. ताण भरपूर लागते. तर पलीकडं बंगला आहे ना त्यांनी दिले आपल्याला बाटली भरून. मी पेलो. आता आईला बी म्हणले आईला प्यायचं असलं त्यांनी
आणि मग काय आपली आई चांगली ताणलेली मेंढरा मागं पळून पिते पाणी बाटली देतो ना. मेंढरं वाटायला लागले ते आता एवढं ऊन लागतंय ना. मेंढरं बघा उन्हाची लय ताण लागते मित्रांनो. मेंढरं पळतच जाणार पाण्यावरती. हिवाळ्यात कसं गारा असायचं त्यामुळं मेंढरं काय एवढं पाणी येत नव्हती. पाय लागल्यात बघा मोरची दिसते का? मोहर पळते ते बघा. मेंढरं चालली आता आपली कांद्याच्या पातीव. आपल्या आईने बघा कसं गठुडं घेतलंय वर. मगाशी पावट्यात थांबलेली ना इथल्या वेळेस शेंगा घेतल्या ते कालवानाला. मेंढरं चारायची होती त्यामुळं मग म्हणली हाय थोड्याफार तर घ्यावं. अरे मेंढरं पळतच गेली मित्रांनो. नुसती पळायला लागल्यात. अर्ध्यात हान आहे अर्ध्यात हान. मेंढरं कांद्याच्या पातीत आलेली आहेत. वा चरायला त्यांना अशी पळत आली ना. लय पळत आली मित्रांनो. बघा आपल्या आईला लय दमावला. आईच मोर होती. आई लय पळाली. आई मोर होती. मी आलो हळूहळू. मोरच्या माणसाला हे आडवाय लागतात ना. नाही तर सरळ मित्रांनो ही गेली असते तिकडं गोटाक. मग आडवीत आई आपली पळत आली. आडावलं यांना. मेंढरं सगळी थांबल्यात आहे. आणि आपली आई बघा तो आई बघा पप्पूला लय लाडका आहे पप्पू मित्रांनो. बघा आईने बघितलं मायक व्हिडिओ काढतोय ती. पदर घेतला लगी डोक्यात बघा. पप्पूला कशी गोंजारते. लाडका पप्पू बिप्पू कुत्री बित्री लय लाडकी येत आईची. आता आपली मेंढरं आणल्या ते एकदा पाण्यावर. हो का हे आले ते अजून येते ते पाठीमागून. तर आज काय मेंढरांना मित्रांनो तांबाटी चारायला न्यायचं नाही. कारण का तांबाटी चारल्यावर मेंढरं काय पाणी पित नाही का. आणि ते इथं पाण्यावर आणायची त्यामुळं गरज लागत नव्हती. पण आज काय तांबाट्यावर नेणार नाही. भरपूर उशीर झालाय. इकडंच 5 चारले ना. आता डायरेक्ट आपण जाणार आहे वाड्यामध्ये. त्याकरता मेंढरांना म्हटलं पाणी पाजून न्यावं. तांबाट्याने त्यांची ताण जाती. पण आज उद्या पाण्यापासून तिला तरमळतील ना. मग आता पहिलं पाणी पाजावं म्हटलं. रवगा सगळी पाण्यावर आले ते आता. आई तुला एक मस्त गोष्ट दिसते का? इकडं बघ सूर्य बघ की कसा मावळत चाललाय. सूर्य मावळत चाललाय. चांगलं दिसना हवी ती दिसतंय ना. हा त्याला बी काळजी मावळायची उजळायची. हा हो का आपला सूर्य मित्रांनो एकदम मस्त सूर्य मामाचं चाललंय. मेंढरं वाड्याला चालले ते. आणि आत्ता सूर्य बघा कसा दिसतोय एकदम गोल. हो का मेंढरं चालले ते वाड्याला. आणि तरी बरं झालं अर्ध्या तासापूर्वी नाही आली. नाही तर कंपनीच्या गाड्यांनी जाता सुद्धा आलं नसतं. हो का आपल्या आईला लय ताप देते ते बकरी. हो काळो आलेला आहे. भुकतच आला लांबून. काळो ओय काळो चॉप आपल्या काळूने राखण केले दिवसभर. हो का त्यांच्या आयांना सुद्धा भेटून द्याय नाही त्यांच्या लेकरांना. चॉप दर बघा पेंड खायला लगेच बारक्या कोकऱ्यांची राहिलेली. तर आपली सगळी मेंढरं आता वाघरत घालवली आहेत. 6:30 वाजून गेले ते मित्रांनो. त्यांना आता सवय झाली 6:30 वाजल्यानंतरच वाघरत जायची. तर बघा शिळी कशी बाहेर निघते. अरे तर मेंढरं घालवले ते वाघरत. आजचा आपला ब्लॉग तुम्हाला कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.